जनतेच्या सुरक्षेसाठी असतात, मात्र कधी काळी राजकीय दबावापोटी अनेक वेळा पोलीस आणि सर्वसामान्य, मग ते पत्रकार असो किंवा समाजसेवक, यांच्यात बातचीत होत असते। काही वेळेला पत्रकारांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस हे तयारीत असतात, तर काही वेळा या प्रकारांकडे दुर्लक्ष केले जाते। सध्या पत्रकारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विडाच नवी मुंबई पोलिसांनी जणू काही उचलला असल्याचे नुकतेच घडलेल्या प्रकारावरून दिसून आले। नवी मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्यात काही गरजू मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या एका महिला पत्रकाराची तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आबासाहेब पाटील आणि राजेंद्र चिते यांनी अत्यंत अयोग्य, अपमानास्पद आणि अश्लाघ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। फक्त अपमान करून हे अधिकारी थांबले नाहीत, तर संबंधित महिला पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन त्यांनी आपला पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला पत्रकार काही लहान मुलांच्या समस्या घेऊन आणि त्यांना न्याय मिळावा या हेतूने तुर्भे पोलीस ठाण्यात गेली होती। एक जबाबदार नागरिक आणि पत्रकार म्हणून तक्रारीची दखल घेण्याची विनंती ती करत होती, मात्र तक्रार ऐकून घेण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी आबासाहेब पाटील आणि राजेंद्र चिते यांनी तिच्यावरच अरेरावी करण्यास सुरुवात केली। महिला पत्रकाराशी बोलताना मर्यादा ओलांडून तिला मानसिक त्रास दिला आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला। सर्वांनाच असतील नमस्कार, जय भीम, जय शिवराय। काल तुम्ही बघितलं असेल, तुर्भे पोलीस स्टेशन या ठिकाणी माझ्याशी हुज्जत घालून आणि आमची तक्रार न नोंदवून घेणं आणि उलट आम्हाला आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांचा माझ्याकडून जाहीर निषेध आहे। त्याच पद्धतीने तुर्भे पोलीस स्टेशन या ठिकाणी आपल्या बांधवावरती एक धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता, त्याचीही दखल प्रशासनाने घेतलेली नाही आणि असे बरेचसे गुन्हे जे आहेत ते तुर्भे पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत। आमच्या मुलांना न्याय मिळत नाही, आमच्या बांधवांना न्याय मिळत नाही। या उलट जाऊन आरोपी मोकाट सुसाट फिरत आहेत आणि त्या प्रशासनाला कुठल्याही पद्धतीची प्रशासन दखल नाही घेते। आमच्या बांधवांवरती झालेले हल्ले आहेत किंवा आमच्यावरती झालेले अन्याय आहेत, मुलांवरती झालेले अन्याय, ह्याला जबाबदार कोण असणार आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा जाहीर निषेध करत असताना येत्या 8 तारखेला आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। या आंदोलनामध्ये आपले सगळे तरुण युवा पिढी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। त्याचबरोबर सगळ्यांना मी आवाहन करते, जर ह्या गोष्टीचा निषेध आपल्या सर्वांच्या वतीने मी नोंदवावा आणि ह्या अन्यायाला कुठे ना कुठेतरी वाचा फोडण्यात यावी हे आणि ह्या आंदोलनामध्ये आम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा, एवढीच एक विनंती मी माझ्याकडून आपल्या सगळ्यांना बांधवांना करत आहे। अन्यायाला जर आता वाचा फोडली नाही तर हे पोलीस प्रशासन आपल्याला जगू देणार नाहीत, कारण की जर अन्याय झाल्यानंतरही आपल्याकडे पुरावे असतानाही आरोपी मोकाट फिरत आहेत आणि प्रशासन दखल घेत नाही, ही गोष्ट म्हणजे अतिशय खंत आहे आणि हा पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध आहे। धिक्कार करत आम्ही हा आंदोलन छेडण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला केलेला आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, एक एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांना करत आहे। जय भीम, जय शिवराय। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।